नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 161ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास सावकाश आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा तिथूनच श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया. अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ, कोण कुठील मी कवन कार्य मम जरी तनु तुझ वाहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू,
अजानहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू. निरुसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य दंगला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे बुद्धीचे सामर्थ्य. येस, बुद्धी ही फक्त मानव जातीलाच मिळाली. का, यावर कधी तुम्ही चिंतन केलंत? नसेल तर आता करा. का फक्त मानव जातीला बुद्धी ही दिलेली आहे? का प्राणी पक्ष्यांमध्ये म्हणजे मानवजात सोडून दुसऱ्या जातीमध्ये का ही बुद्धी दिलेली नाही आहे? कारण का बुद्धिजीवी हे फक्त मानवालाच वरदान मिळालेलं आहे. आणि या बुद्धीचं सामर्थ्य आपण ओळखू शकत नाही. आपण वाहावत चाललेलो आहोत. आपल्याला मानव जन्म हा कशासाठी मिळालेला आहे? 84 लाख योनीमधून हा मानवाचा जन्म मिळतो असं म्हणतात. पण त्याहीपेक्षा आपण विचार केला पाहिजे. जर आपल्याला मानव जातीचा जन्म मिळालेला आहे तर आपण आणि आपल्याला बुद्धीसारखं हे सामर्थ्य आपल्याजवळ आहे की ज्याने आपण काहीही करू शकतो. आणि आपण केलंही आहे. नवनवीन शोध आपण लावत आहोत. नवनवीन गोष्टी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. येस, त्याच्या पाठीशी नक्कीच एक चैतन्य, ईश्वर शक्ती चैतन्य आहेच. पण त्या ईश्वरमयी चैतन्य ऊर्जेने आपल्याला बुद्धीसारखं सामर्थ्य दिलेलं आहे. ते फक्त नुसतं आपलं जीवन असंच वाहवत नेण्यासाठी नाही. ह्याच्यावर चिंतन करा. आपल्याला हे बुद्धी मिळाली आहे चांगले आचार विचार, चांगलं सकारात्मक जगण्यासाठी. आपलं जीवन, आपला जन्म म्हणजे हा जो मानव जातीचा जो जन्म मिळाला आहे तो सार्थकी लावण्यासाठी. या बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण किती काय गोष्टी करू शकतो, पण आपण ते करत नाही आहोत. बोटावर मोजण्याइतपत लोक हे समजतायत आणि ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपल्याला ही जी बुद्धी मिळाली आहे ते सामर्थ्य आपण 1% यूज करत नाही आहे. त्या बुद्धीचा विनियोग करायला सुरुवात करा. ह्याच्यावर म्हणून चिंतन करा की आपण आपल्या बुद्धीचा उपयोग काय करतो आहोत.
त्याचा योग्य वापर आपण करत आहोत की नाही. मानवाचा जन्म मिळाला आहे, ती बुद्धी मिळाली आहे, तर त्याचा उपयोग करा. आणि त्यासाठी आध्यात्मिक वाचन तुमचं वाढलं पाहिजे. त्यातून तुम्हाला कळेल की येस, आपण आपल्या बुद्धीचा किती उपयोग करत आहोत. त्यामुळे ते सुरुवात करा, आध्यात्मिक वाचन करा, आध्यात्मिक श्रवण करा आणि आपल्या बुद्धीचा सदुपयोग करायला सुरुवात करा. बुद्धीच्या सामर्थ्याचा चांगला विनियोग करा. तर यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.